आज एक गुरुवार आणि मला उपवास होता. इथं आजी, आई आणि बाबू यांचं जेवण चाललं होतं आणि आज बराच उशीर झाला. पप्पा गेले ड्युटीला. त्यानंतर मला भगर करायची होती. बघते तर हिरव्या मिरच्या संपल्या. मग आले इकडे पाठीमागे, हिरव्या मिरच्या तोडल्या आणि मस्त हिरव्या मिरच्या लागल्या. त्यांचं झाडं बघा ना किती सुंदर आहे. ही इथं मला खूप करमते, पण सापाची भीती वाटते कारण की हे खाली नदीजवळ आहे हा एरिया आणि नेहमी हिरवाच राहतो, त्याच्यामुळं भीती वाटतं. मग मिरच्या वगैरे तोडल्या आणि हे बघा हे ओढा आहे ना, हे बघा आईच्या किचनच्या पाठीमागे हा ओढा आहे. म्हणजे थोडंसं नदीसारखं आणि खूप पाणी राहते. आता थोडं कडकून तापतं आहे, त्याच्यामुळं काही एवढं नाही आहे. आणि त्याच्यानंतर भगर बनवलं मी, त्यासोबत हिरवी मिरची फ्राय केली होती. म्हटलं भगर खाऊन घेतलं नंतर, कारण की भूक लागली होती. काल 5 वाजता जेवण केलं होतं, तर आज 12 वाजले फराळ करायला. त्यानंतर हे बघा, तुम्हाला वाटत असेल हे दोघं बहीण भाऊ काय करतात, तर आमच्या बाबूला हे बघा नवीन स्टाईल भांडण करण्याचं चालू आहे दीदीसोबत. त्यानंतर थोड्या वेळात मी बीटचा ज्यूस पण बनवला. याची रेसिपी नक्की शेअर करेल. चला, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट पण करा.